तुम लोग मेरे को दौड़ाया ना, अब तुम लोगों को दौड़ाऊंगा। दौड़ो हे जाड्या साल्या मोठ्या। चल रे बाबा, आता काय झालं? मलाच मारता, एका पण गुंडाने मला अजून मारलेलं नाही। हे बघ, आपल्याला अजून जायचं। बाबू काय झालं? काय अरे बाबू बाबू गुरु फार मोठी चूक केली असतो। एका मराठ्याला डिवचण्याची, सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्याची जमात आहे आमची। तुझ्या या अपराधाला क्षमा नाही। निहत्यावर वार करण्याची परंपरा नाही आमची। इंद्रजित, तलवार द्या त्याला। पळा, तो गेंडा आपल्याच मागे आहे। मला वाटलं तू आता मला परत कधीच भेटणार नाहीस। का? विश्वास नव्हता माझ्यावर? तसं नाही, पण पैशापेक्षाही तू जास्त महत्वाची आहेस। लांब राहायचं। लांब राहायचं। साला हाथ। साहब, ये मेरा नहीं साहब, ये लोग का ये नकली है साहब। ये असली है साहब। साला तुम लोगों का फेंक के मारूं साहब? ये मेरा नहीं साहब, ये लोग मेरे को बहुत मारा साहब। बंदूक नीचे फेंक दो, नहीं तो हमें भी गोली चलानी पड़ेगी। ये देखो मैं। चलो पकड़ो सबको। तुझा मनसुबा पुरा होऊ देणार नाही आम्ही। असेल हिम्मत तर चालव बंदूक।
बबन 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 काय केलं तुम्ही हे? जमलं तर मला माफ करा. माफ केलं आम्ही तुम्हाला. काय केलं बबन हे? परंपरेचं मोल कळण्यासाठी तुम्हाला आयुष्याचं मोल द्यावं लागलं. पूर्वजांच्या पराक्रमाचा महान वारसा पुढे चालू ठेवून सयाजीरावांनी घराण्याच्या नावलौकिकाला तडा जाऊ दिला नाही आणि मोठ्या दिमाखात ढाल गावात आणून आपली शपथ पूर्ण केली. ढालीबरोबरच अजून काही लोकांनाही सयाजीराव आपल्या गावी घेऊन आले. विकी आणि प्रीती सगळ्या धावपळीत त्यांचं एकमेकांवर कधी प्रेम बसलं हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही आणि आता लग्न करून गावातच राहायचं असं त्यांनी ठरवलंय. त्यांना जी काही मदत लागेल ती करण्याची जबाबदारी सयाजीरावांनी घेतली. पण बाबू आणि नेहाचं भांडण मिटवण्याची जबाबदारी सयाजीरावच काय पण कुणीच घेऊ शकत नव्हतं. गावात येऊन चोऱ्या माऱ्या न करता चांगलं काम करायचं त्यांनी ठरवलं आहे खरं, पण कुठलं काम करायचं याच्यावरून वाद चालूच आहे. आणि सिकंदर तो कुठे जाणार? तोही आपलं गोव्यातलं दुकान विकून गावात आला. आता तो भंगाराचं दुकान उघडणार आहे. फसवेगिरी बंद करून इमानदारीत धंदा करणार असा सयाजीरावांना त्यांनी शब्द दिलाय. आता तो पाळतो की नाही ते बघायचं. गेल्या 250 वर्षापासून ज्या ढालीमुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले, त्याच ढालीच्या उलाढालीमुळे वेगवेगळ्या थरातून एकत्र आलेल्या या सगळ्यांना योग्य मार्ग मिळाले. श्री गणेशाच्या आशीर्वादानं सगळेजण आपल्या कामाची आज सुरुवात करणार आहे. जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया. आबाळाची छाया तुझी जमीनदाराची माया. रूप तुझं चराचरामंदी झाड येली पाना संग फुल
तू सुगंधी भगताचा पाठीराखा गरिबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी समिंदराची माया